श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 669. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये राजा जनक आणि सुनैनाजींचा संवाद अभ्यासत होतो. सुनैनाजी आणि राजा जनकाने सीतेला निरोप दिला. अत्यंत सन्मानाने तिला पुन्हा आपल्या सासवांकडे पाठवून दिलं. तत्पश्चात राणी सुनैनाने हाच अवसर योग्य आहे हे जाणून माता कौसल्याबरोबर झालेला सर्व संवाद राजा जनकाला सांगितला. भरताच्या विषयी असलेला कौसल्याच्या मनातला भाव आणि त्याद्वारे झालेलं सविस्तर विवरण राजा जनक ऐकत होता. आणि ऐकता ऐकता भरताचं आचरण, भरताचं असलेलं हे पावित्र्य याचं चिंतन करता करता राजा जनकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू भरून आले. सोन सुगंध सुधा ससी सारू, अशा रीतीने भरताच्या आचरणाचं महत्व गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलं. राजा जनक सुनैनाजींशी संवाद करू लागला आणि ते म्हणाले की हे राणी, धर्म राजनय ब्रह्म विचारू, इहा जथामती मोर प्रचारू. धर्म, राजनीती आणि ब्रह्मविचार या तिन्ही गोष्टींमध्ये माझ्या बुद्धीला जी काही थोडीफार गती आहे, त्या गतीच्या आधाराने मी जेव्हा भरतचरित्राचं चिंतन करतो तेव्हा त्या बुद्धीला त्या चरित्रामध्ये प्रवेशच मिळत नाहीये. कितीही पद्धतीने मी त्यांच्या या व्यक्तित्वाला माझ्या अंतःकरणात सामावून घेण्याचा प्रयत्न केला तर मी साधी सावली देखील भरताची पकडू शकत नाही. एवढं भरतचरित्र महान आहे. या भरतचरित्राचं गायन, या भरतचरित्राचं श्रवण करण्यास प्रत्यक्ष ब्रह्माजी, गणेशजी, शेषजी, महादेवजी, सरस्वतीजी, कवी, ज्ञानी, पंडित, बुद्धिमान सर्व जणांनाच कृतार्थता वाटते. असं हे परमपावन भरतचरित्र आहे. आणि या चरित्राच्या श्रवणासाठी अमृताचा देखील तिरस्कार करणारे असे हे सर्व परमतत्व आहेत. हे राणी, भरतजींचं हे असीम गुणसंपन्न चरित्र, याला कुठली उपमा द्यावी? कारण भरतजींसारखा केवळ एक भरतच आहे. भरतासारखा दुसरा भरत असू शकत नाही. त्याच्याबरोबर कुठल्याच गोष्टीचं उदाहरण देऊन आपण त्याचं असलेलं हे भगवंताच्या चरणीचं प्रेम समजू शकत नाही. अशा रीतीने राजा जनक आपली हतबलता जणू काही व्यक्त करतोय. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की एका कवीच्या बुद्धीचा देखील भरताच्या चरित्रामध्ये किती प्रवेश होऊ शकेल, तो देखील संकोचून जातो. अशा या भरतचरित्राचं महात्म्य आणि त्याचबरोबर राणी सुनैनाजी आणि माता कौसल्येमध्ये झालेल्या संवादाच्या आधाराने पुढील कार्यभाग आपण आता कसा करावा या दृष्टीने राजा जनक आपले विचार आज राणी सुनैनाजीच्या समोर व्यक्त करतोय. अगम सबही बरनत बरबरनी, जिमी जलहीन मीन गमुधरनी. भरत मीत महिमा सुनुरानी, जानहि रामुन सकही बखानी. बरनी सप्रेम भरत अनुभाव, तिय जिय की रुचि लखि कहराऊ. बहुरही लखनु भरतु बन जाही, सब कर भल सबके
मन माही। देबी परंतु भरत रघुबर की, प्रीति प्रतीति जाई नहीं तर की। भरतु अवधि स्नेह ममता की, यद्यपि रामु सीम समता की। परमारथ स्वार्थ सुख सारे, भरतन सपने हूँ मन हूँ निहारे। साधन सिद्धि राम पगने हूँ, मोहि लखी परत भरत मत हूँ। भोरे हूँ भरतन पेलियही, मन सहु राम रजाई। करियन सोचु स्नेह बस, कहे हूँ भूप बिल खाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, राजा जनक जो विदेही आहे, जो ज्ञानी आहे, ज्याची राज, धर्म आणि ब्रह्मविचार या तिन्ही गोष्टींमध्ये अपरंपार गती आहे, जो खरं तर राजा असूनही संन्यासीच आहे, एका ऋषी मुनी सारखं शोभेल असं त्याचं हे तपाचरण आहे. ऋषी मुनी होऊन केवळ वनवासात जो राहतो तोच वैराग्यशील आहे, हा आपला भ्रम असतो. राजा जनकाच्या विषयी एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगितली जाते की एकदा एका साधूच्या शिष्याला आत्मबोध हवा होता प्रपंचामध्ये राहून, आणि तेव्हा त्या शिष्याच्या अधिकारी संताने त्याला राजा जनकाच्याकडे जाऊन हा सर्व बोध तू घे असा निरोप दिला. त्याप्रमाणे जेव्हा हा शिष्य या मिथिला नगरीमध्ये आला, त्याचं हे सर्व ऐश्वर्य त्याने पाहिलं. विचारत विचारत परवानगीने तो राजा जनकाच्या महालामध्ये पोचला. तिथं सर्व प्रकारचं ऐश्वर्य संपन्नता, सर्व प्रकारचे भोग विलास यामध्ये जो राजा जनक राहत होता, त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक किंतु आला की कदाचित आपल्या गुरूंनी आपल्याला चुकीच्या माणसाकडे पाठवलं. जो अशा भोगविलासामध्ये आहे तो मला वैराग्याचं काय प्रतिपादन करू शकेल. तरी पण तो म्हणाला, आता आलोच आहे तर आपण राजा जनकाशी शास्त्र चर्चा करावी. राजा जनकाने त्याचा योग्य पाहुणचार केला, त्याला अतिथी जाणून त्याचं योग्य प्रकारे सर्व भोजन व्यवस्था, आणि मग त्याला प्रार्थना केली की आपण खूप दमले आहात, आपण विश्रांती घ्या, आपण उद्या सकाळी ब्रह्मचर्चा करूयात. त्याप्रमाणे तो आलेला अतिथी देखील सुखावला. म्हणाला, चला आलोच आहे राजाच्या या दरबारामध्ये, थोडासा विश्राम घेऊयात, थोडासा याचा देखील आनंद घेऊयात. म्हणून त्याने राजा जनकाने दिलेल्या एका छान अशा दिवाणखान्यामध्ये, जिथं त्याच्या शयनाची सोय केली होती, तिथं जाऊन तो दमल्यामुळे विचार करू लागला की आता भोजन चांगलं झालंय, आता छान झोपूयात. म्हणून तो बिछाण्यावरती पहुडला, परंतु त्याची डोळे वरती छताकडे गेले आणि तो घाबरून उठला. पण कुठं जायचं म्हणून पुन्हा तसाच झोपला, परंतु रात्रभर त्याला झोप लागली नाही. याचं कारण त्या छतावरती, बरोबर त्या बिछाण्याच्या वरतीच एक तलवार केसाच्या आधाराने बांधून ठेवण्यात आली होती, आणि त्यामुळं ती जर तलवार तुटली आणि आपल्या अंगावरती पडली तर आपलं जगणं काही खरं नाही हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, आणि तो त्यामुळं रात्रभर झोपूच शकला नाही. डोळे उघडे ठेवून तळमळत तो तसाच पडून राहिला.
दुसऱ्या दिवशी कसा बसा उठला, पटकन आवरून राजा जनकाच्या दर्शनाला गेला. राजाने विचारलं, काय म्हणता, विश्राम झाला का व्यवस्थित? झोप लागली का तुम्हाला? यावरती तो म्हणाला, कसली झोप, तुम्ही एवढी सगळी चांगली सोय केली, पण हे डोक्यावरती काय बांधून ठेवली होती तलवार? राजा जनक फक्त हसून म्हणाला, का? अहो म्हणे, त्यामुळे मला माझी झोप अजिबात आली नाही. अहो एवढा चांगला गादी होती, विश्राम होता, तुम्हाला झोप का नाही लागली? यावरती तो म्हणाला, त्या तलवारीच्या भीतीने मला झोप लागली नाही. राजा जनक देखील त्यांना तेवढंच हसून म्हणाला की तुम्ही ज्या मला भोगविलासामध्ये पाहतात, तो भोगविलास देखील माझ्यापासून तेवढाच लांब आहे जेवढं तुम्ही अत्यंत विश्रामाच्या दिशेने योग्य असलेल्या गादीवरती पडूनही झोपेपासून लांब होता. बस हेच वैराग्य आहे. सर्व काही आहे, परंतु त्या भोगामध्ये ज्याचं मन लिप्तच होत नाही, तेच खरं वैराग्य आहे. काहीच नाही म्हणून मी वैराग्यशील आहे, ही बऱ्याचदा दैन्य अवस्था असते. परंतु सर्व काही असूनही मी त्या कशातच नाही हे जाणणं, हीच खऱ्या अर्थाने वैराग्याची एक अत्यंत महत्वाची परम अशी अवस्था. सांगायचा उद्देश सज्जनो की राजा जनक हा एक अत्यंत अधिकारी तपस्वी आहे. आणि भरताच्या चरित्राच्या अंतरंगामध्ये शिरताना जो राजा जनक या राजधर्मामध्ये समोरच्या व्यक्तीला अंतर्बाह्य क्षणामध्ये ओळखू शकायचा, जो भरताच्या विषयी देखील मनामध्ये पहिल्यांदा साशंक होता, म्हणून त्याने दूत पाठवले अयोध्येला की राजा भरताचं हे नेमकं चरित्र काय आहे ते समजून घ्या. आणि जेव्हा आलेला समाचार त्याने ऐकला की भरत हा राजगादीमध्ये रस घेणारा नाही, तो केवळ रामचरणांचा प्रेमी आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा वेर करून तो चित्रकूटला निघाला आहे, तेव्हा रामाबरोबरच भरताच्या दर्शनाची ओढ राजा जनकाला इथं घेऊन आली होती. आणि असा राजा जनक भरताच्या चरित्राचा जेवढा विचार करतोय तेवढं त्याला लक्षात येतंय की आपली बुद्धी या परमपवित्र चरित्रामध्ये आत शिरूच शकत नाही. कोणाला बुद्धी जाणू शकत नाही. बुद्धी ही खरं तर आत्म्याशी अतिसंलग्न आहे, परंतु तरी देखील बुद्धी ही आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि त्यामुळे जो ब्रह्मस्वरूप आहे अशा व्यक्तीलाच बुद्धी जाणू शकत नाही. भरतचरित्र राजा जनकाला बुद्धीच्या आधाराने जाणता येत नाही. याचाच अर्थ भरत आणि राम यांचं हे अद्वैत प्रेम, त्यांची ही एकरूपता, या परब्रह्म स्वरूपाची ही दोन सगुण साकार रूप, हेच जणू काही राजा जनकाला आपल्या या हतबलतेमधून सांगायचंय. सज्जनो, मग कोण जाणू शकतं? सर्व परमतत्व देखील भरताचं चरित्र ऐकताना अत्यंत अंतःकरणामध्ये सुख अनुभवतात. त्या सुखाच्या पुढे अमृताचा देखील तिरस्कार करतात. परंतु समुजत सुखद न परती बखानी, ही जी नामस्मरणाच्या विषयी नामवंदनेमध्ये गोस्वामीजींनी आपल्याला अत्यंत महत्वाची सूत्रावली सांगितली आहे की नामाचं महत्व, रूपाचं महत्व, यांचा परस्पर संबंध हा सांगता तर येतो, ऐकता तर येतो, परंतु सांगता येऊ शकत नाही. त्याप्रमाणे भरत आणि रामाचं हे परस्पर नातं, त्यांच्यामध्ये असलेलं हे प्रेम, हे जाणण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तरी द्वैत झालं पाहिजे. द्वैत झालं तर तिसऱ्याच्या बुद्धीला आतमध्ये प्रवेश मिळेल ना. पण हे अद्वैत तत्व आहे. केवळ दोन वेगवेगळे देह आहेत, एकच एक परमतत्व या दोघांमध्ये नांदतंय आणि या दोघांची परिपूर्णता आहे या तत्वाच्या आधाराने. आणि त्यामुळं सज्जनो, भरत राम भेट हा शब्दच मुळी चुकीचा आहे. जे एकमेकांपासून कधी दूरच झालेले नाहीत, हे तर केवळ लौकिक चरित्राच्या आधाराने हे दोन देह समोर आलेत, परंतु यांच्यामध्ये कधीच दुरावा नव्हता. हे कधीच एकमेकांच्या विस्मृतीमध्ये जाऊ शकत नव्हते.
भरत चरित्राचं हे महत्व केवळ एकच तत्व जाणू शकतं, आणि ते म्हणजे जे भरताचं परमाराध्य आहे ते प्रभू रामचंद्र. परंतु जसं ब्रह्मस्वरूप जाणणारा ते तत्व सांगू शकत नाही, समर्थ जसं आत्मारामामध्ये तू सर्व काही तुझं दे, मग मी तुला ते अढळ पद देतो, हे सांगता शिष्य म्हणतो मी दिलं. समर्थ म्हणतात मी दिलं, हे म्हणणारा तर शिल्लक राहिलाच ना. मग काय दिलंस तू? या नश्वर गोष्टी देऊन माझं काय होणार आहे? आणि नश्वर गोष्टी ज्या तू मानतोस त्यामध्ये स्वतःला का नाही मोजत रे चोरा? स्वतःला का लपून ठेवलंयस तू? सज्जनो, जेव्हा द्वैत भाव आहे तेव्हाच मनुष्य भगवंत आणि भक्त यांच्या दृष्टीतून विचार करू शकतो. परंतु जेव्हा हे भजन करता करता एकरूप होऊन जातात तेव्हा यांच्यामध्ये भगवंत कोण आणि भक्त कोण? जसं माऊली निरांजनाची उपमा देते की थोरलं आणि धाकटं निरांजन हे वेगळं करता येत नाही. जेव्हा दोघांची ज्योत एकमेकांच्या साह्याने प्रज्वलित होते तेव्हा कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? त्याप्रमाणे भरत आणि रामाचा हा समन्वय, या प्रेमाचा धागा, हा तंतू, भरत चरित्राचं महात्म्य केवळ प्रभू रामचंद्रांचं मन जाणू शकतं. परंतु प्रभू रामचंद्रांचं मन देखील भरताचं महात्म्य मुखाने गाऊ शकत नाही. कुमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ सेवितसे. भरत चरित्राचं हे सुगंधित प्रेम प्रभू रामचंद्र एखाद्या भ्रमरासारखे त्याच्या हृदयामध्ये जाणून स्वतः त्याचा आनंद घेतायत, आणि भरत देखील प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये राहून या दोघांचं हे असलेलं हे अद्वैत नातच जणू काही आपल्याला गोस्वामीजी राजा जनकाच्या या उद्गारातून सांगू इच्छित आहेत. बघा, श्री महाराज जेव्हा आपल्या परमभक्तांविषयी म्हणतात की हे माझे हृदय आहेत, यावरून आपण राम आणि भरताचं नातं समजावं. ब्रह्मानंद महाराज तर थेट म्हणून गेले ना की महाराजांनी अगदी मला आपल्यासारखं करून टाकलंय. आणि श्री महाराज देखील म्हणायचे की ब्रह्मानंदाचं घर आणि माझं घर हे मुळी वेगळं नाहीच. आम्ही केवळ हे दोन वेगवेगळी देह आहोत. यामध्ये असलेला हा परम समन्वय, याचं नातं हे तिसऱ्या व्यक्तीला कळणं अत्यंत अवघड आहे. मी बऱ्याचदा पंढरपूरचा हा महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग मनामध्ये आणतो आणि लक्षात येतं की श्री महाराज बोलत होते, ब्रह्मानंद मान खाली घालून ऐकत होते, आणि काही अंतरापर्यंत महाराजांनी उभं करून एका व्यक्तीला सांगितलं की कोणालाही पुढं सोडू नका. आमच्या दोघांमधला संवाद हा सहावा कान ऐकता कामा नये. या दोघांमध्ये असलेले हे अद्वैत नातं जणू काही श्री महाराज आणि ब्रह्मानंद त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये संवाद करत होते. राजा जनक सुनैनाजींना म्हणतोय की हे प्रभू रामचंद्र आणि भरताचं अद्वैत रूप आहे. त्यामध्ये प्रवेश मिळवता येणं हे जिथं प्रत्यक्ष गणेश, शारदा, महादेवाला देखील शक्य नाही, तिथं राजा जनक देखील आपल्या बुद्धीच्या आधाराने प्रवेश करू शकत नाही. गोस्वामी तुलसीदास कवीच्या रूपाने देखील तिथं प्रवेश करू शकत नाही. हे स्वरूप केवळ राम जाणतो, परंतु तो देखील व्यक्त होऊ शकत नाही. परंतु हे राणी, तू या चरित्राच्या आधाराने मला विचारतीयस की भरताला जर रामापासून देहाच्या आधाराने लांब ठेवलं तर भरत जगू शकणार नाही. भरत रामाशिवाय आपल्या स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, आणि त्यामुळं तुम्हा सर्वांचंच असं मत आहे की भरताला एकटं ठेवायला नको, भरताला रामाच्या समवेत आपण वनामध्ये पाठवूयात आणि लक्ष्मणाला अयोध्येमध्ये घेऊन जाऊयात. परंतु भरताचं हित कशात आहे हे सांगणारे आम्ही कोण आहोत? भरत आणि रामाच्या नात्यामध्ये जी या प्रेमाची, या विश्वासाची दृढता आहे ती मनुष्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे. राणी,
आणि त्यामुळं भरताने असं करावं किंवा लक्ष्मणाने तसं करावं, हे सर्व काही आमच्या मानवी बुद्धीचे तर्क आहेत. जरी आमचे हे सर्व तर्क परमशुद्ध असले, जरी हे आमचे सर्व तर्क अत्यंत व्यवहाराला धरून असले, जरी यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नसला, यामध्ये आम्हाला केवळ आपला भरत आनंदामध्ये राहावा एवढी एकच भूमिका असली, तरी देखील भरत आणि रामाच्या या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या अद्वैत रूपामध्ये कोण कोणाला काय सांगणार? प्रश्न राहिला भरताचा. तर भरत कोण आहे? भरत हा प्रेम आणि ममतेची सीमा आहे. भरतु अवधि स्नेह ममता के, यद्यपि राम सीम समता के. बघा किती सुंदर शब्द गोस्वामीजींनी इथं प्रभू रामचंद्र आणि भरताच्या या चरित्राच्या आधाराने आपल्या समोर ठेवले आहेत की प्रभू रामचंद्र समतेची सीमा आहेत. तो सर्व लोकांना अत्यंत सम्यकतेने पाहतो, तर भरतजी प्रेम आणि ममतेची सीमा आहेत. काय अर्थ आहे याचा? माऊली हरिपाठामध्ये म्हणते, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वांघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. याचा अर्थच हा आहे की या सर्व विश्वामध्ये हा परमात्मा समान बुद्धीने पसरलेला आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना. जसं समुद्र हा आपण किनाऱ्यावरून पाहिल्यानंतर एका समांतर रेषेमध्ये दिसतो आकाशाशी. कुठल्या आकाशाच्याकडे आकृष्ट झाल्यामुळे समुद्र वरती गेलाय, कुठं आकाशावरती नाराज होऊन समुद्र खाली गेलाय असं आपल्याला दिसत नाही. समुद्राची ही जलपातळी समस्त या पृथ्वीवरती एकसारखीच आहे. त्याप्रमाणे परमात्मा देखील समतेची सीमा आहे. आणि त्यामुळं या त्रिगुणाच्या आधाराने जे जे जीव भगवंताचं भजन करतात, मग कोणी सात्विक दररोज देवपूजा अर्चा करून त्याची पूजा करत असेल, कोणी राजसिक प्रपंचाच्या अडी अडचणींसाठी म्हणून भगवंताची आर्त भावनेने पूजा करत असेल, तर कोणी तामसिक देखील काही तंत्र मंत्र विद्या शिकायला मिळाव्यात यासाठी भगवंताची आराधना करत असेल. परंतु या सगळ्यांच्या हेतूंचं जरी वेगवेगळं मूल्यांकन मानवी बुद्धीच्या आधाराने करता येत असलं, तरी भगवंत मात्र या सर्वांच्याकडे सम्यकतेने पाहत असतो. उदाहरण मी नेहमी हे उदाहरण आपल्याला देतो की जेव्हा अंगद शिष्टाईसाठी लंकाकांडामध्ये रावणाच्या समोर जायला निघाला, तेव्हा रामाला मी काय शिष्टाई करू या उद्देशाने तो भेटायला आला. रामांनी केवळ 2 वाक्य अंगदाला सांगितले की तू अत्यंत हुशार आहेस, तुला मी वेगळं काय सांगू. तू आता असा जाऊन त्याच्याशी संवाद कर की ज्याच्यामुळं काजू हमार तासु हित होई, आपलं काम होईल आणि त्याचं हित होईल, अशा पद्धतीने तू जाऊन रावणाशी संवाद कर. अहो, ज्याची पत्नी या लंकेमध्ये काही अंतरावरती रावणाच्या या अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त आहे, जिच्यावरती रामाचं अत्यंतिक प्रेम आहे, अशा सीतेला सोडवायला शिष्टाईचं रामाने हे पहिलं पाऊल उचललं. आणि त्यामध्येही सांगण्याचा विनय तर पहा की आपलं काम होईल आणि रावणाचं हित होईल, अशा पद्धतीने तू शिष्टाई कर. त्यामुळे राम हा आपली सम्यक भूमिका कधी सोडत नाही. जर एखादा सामान्य जीव असता तर किती उतावीळ झाला असता की अरे मी एवढ्या जवळ आलोय आणि मला आज जायचंय आणि मीच जातो, मीच बोलतो, मीच करतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. ही स्थितप्रज्ञाची लक्षणं जणू काही रामायण आम्हाला शिकवत आहे.
अहो एवढंच काय, सीताजी ज्या परमशुद्ध आहेत, परंतु त्या देखील जेव्हा रामाच्या सन्मुख येतात लंकेतून बाहेर आल्यानंतर, राम आणि सीतेच्या मध्ये एक चिता आहे. या अग्नी परीक्षेतून सीताजींना आपली शुद्धता, परमशुद्धता जगासाठी सिद्ध करावी लागते. अर्थात त्यामधला भावार्थ हा वेगळा आहे. वेळेअभावी आज तो भावार्थ नाही, पुन्हा कधी वेळ येईल तेव्हा आपण बोलू. परंतु सांगायचा उद्देश असा की अशा परमसात्विक सीतेला देखील सम्यक बुद्धीने जो राम स्वीकारतोय, असा राम हा समानतेची परिसीमा आहे. आणि त्यामुळं तो परब्रह्म हे चंचल नाही, हा जो अद्वैतामधला सिद्धांत सांगितला जातो ते कणाकणामध्ये घनदाट भरून आहे. ज्ञानदेवा पाठ हा जो हरी आहे तो सर्व वैकुंठामध्ये, सर्व ब्रह्मांडामध्ये, कणाकणामध्ये दाटून भरलेला आहे. माऊली म्हणते हरिपाठामध्ये, भरला घनदाट हरी दिसे. परंतु तो असा घनदाट भरलेला असूनही या त्रिगुणांच्या कुठल्याही भावभावनांच्या आधाराने द्रवित होताना आपल्याला दिसत नाही. त्याला द्रवित करण्याचं शास्त्र काय ते देखील महादेवाने याच चौपाईत सांगून ठेवलं की हरिव्यापक सर्वत्र समाना, परंतु काय, प्रेम ते प्रगट हो ही मै जाना. त्याला प्रगट करण्याचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम. तो समानतेची असलेला पुतळा, परंतु तो अतिशय परमशुद्ध प्रेम जिथं आहे तिथं मात्र आपली समानता राखू शकत नाही. तिथं या परब्रह्माला व्यक्त व्हावंच लागतं. परंतु ते प्रेम पराकोटीचं शुद्ध असावं लागतं. जसं माझ्या नामदेवाने खीर खायला घाताना स्वतःचं डोकं फोडून घेण्यापर्यंत भगवंताला अर्जव केलेला आहे. माझ्या ध्रुव बाळाने प्रत्यक्ष भगवंत समोर आला तरी नाम सोडलं नाही. शेवटी त्या विष्णू रूपाला, त्याच्या गालाला शंख लावून त्याला बोलतं करावं लागलं. आपली समस्त विद्या एका स्पर्शाच्या आधाराने विष्णूने ध्रुवामध्ये देऊन टाकलेली आहे. प्रल्हादासारखा परमशुद्ध भक्त जेव्हा भगवंताचं अस्तित्व अत्यंत निश्चयाने आपल्या वडिलांना सांगतो, तेव्हा त्या निश्चयात्मक बुद्धीच्या आधाराने भगवंताला आपलं समानत्व राखता येत नाही. नृसिंह रूपामध्ये येतो आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा रीतीने तोच भगवंत या निर्गुण निराकारातून सगुण साकार होतो. त्याचं ते समानत्वाची सीमा सोडवण्यासाठी तो भक्त हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असावा लागतो. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्तांना, या संतांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानतो. सातवस मोही सम जग देखा मोते संत अधिक कर लेखा. सातवी भक्ती रामाने जी शबरीला सांगितली ती हीच आहे की भक्त सगळीकडे समानतेने पाहतो, परंतु भगवंत मात्र त्याच्या भक्तांना, त्याच्या या संतांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. मोते अधिक संत करी लेखा. मग जर श्री महाराजांना आज समाधीमधून जाग करायचं असेल तर काय केलं पाहिजे? पूज्य बाबा म्हणायचे, इतकं प्रेम करा आपल्या सद्गुरूवर की ती समाधी दुभंगून आपले महाराज आपल्यासाठी वरती यायला पाहिजेत. मी तर म्हणतो ही लॉकडाऊनची अवस्था आहे. गोंदवलेचं मंदिर बंद आहे, परंतु मनाचे दरवाजे बंद आहेत का? आळवा आपल्या सद्गुरू रायाला. गुरुपौर्णिमेची ही सुंदर आता मंगलमय दिवसांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो आणि आपली गुरुमाऊली आपल्याला दर्शन देत नाहीये. मला असं वाटतं की भक्तांवर हा फार मोठा अनुग्रह आहे. आर्ततेने आपल्या गुरूंना आळवा. आपले गुरु गोंदवले सोडून आपल्यासाठी समोर यायला पाहिजेत. एवढं प्रेमाने त्यांना आळवण्याचं हे साधन म्हणजे परमार्थ आहे. आणि त्यामुळं भरत हे प्रेमाची, ममतेची परिसीमा आहेत. राम हे समतेची परिसीमा आहेत. आणि या दोन परिसीमांमध्ये
जो खऱ्या अर्थाने या भगवंताला खाली खेचून घेऊ शकतो तो संत होतो. अन्यथा आमच्यासारखे प्रापंचिक या समतेच्या परिसीमेच्या समोरच हतबल होऊन जातात. आपल्या प्रेमाचा हा असलेला वाहणारा हा प्रवाह खुंटीत करून टाकतात. बघा, अपरिमित प्रेम, अनकंडिशनल लव. तू जसं ठेवशील तसं ठेव, पण माझ्या प्रेमामध्ये तसूभर देखील फरक पडणार नाही. हे भगवंताच्या विरती असलेला अनन्य दृढ विश्वास हाच त्याच्या समतेच्या परिसीमेमधून भगवंताला खाली खेचून घेतो. आणि हे इतकं वैयक्तिक आहे की यामध्ये कुठलंही प्रबोधन उपयोगाला येत नाही, कुठल्या व्यक्तीचं सर्टिफिकेट देखील उपयोगाला येत नाही. हा केवळ जीव आणि शिवाच्या मधला संवाद आहे, जो केवळ अंतरंगामध्ये अनुभवायचा असतो. आणि त्यामुळे राजा जनक म्हणतोय की या अंतरंगाच्या प्रवासामध्ये जिथं या भरत आणि रामाचं हे इतकं अद्वैत आहे, जिथं रामाला या समतेच्या परिसीमाला, या प्रेमाच्या परिसीमेने जणू काही आपल्या पूर्ण कयामध्ये घेऊन हे अद्वैत रूपाने हे दोन देह केवळ वेगवेगळे नांदत आहेत. यामध्ये तिसरी व्यक्ती येऊन काय सांगणार, काय सांगणार? भरताचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम हेच त्याचं साधन, हेच त्याचं साध्य आहे. प्रेमाशिवाय भरताकडे इतर कुठलीही सिद्धी नाही. भरतजींचा केवळ हाच एकमेव सिद्धांत आहे की आपलं सर्व काही समर्पण करून केवळ रामावरती प्रेम करत राहणं. आणि त्यामुळं भरताला आपण वेगळेपणाने काही उपदेश करण्याची खरंच गरज नाही. आणि भरत जर कोणाचं मनापासून ऐकेल आणि जर तो कोणाची आज्ञा शिरसावंद्य मानेल तर तो केवळ प्रभू रामचंद्रांची आज्ञाच तो आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट धरेल. आणि प्रभू रामचंद्र हे सम्यकतेचे एक परिसीमेचे दैवत असल्यामुळं ज्याच्यामध्ये सर्वांचं हित आहे, अशीच गोष्ट माझे रामराया भरताला आज्ञारूपाने करतील. त्यामुळं भरत रामाच्या या प्रेमामध्ये आपण कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. हेच राजा जनकाने सुनैनाजींना सांगितलंय. सज्जन हो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय.